आपण प्रेयर बोलूया. हं. नियम काय आहे? नियम 1 आहे. आपण सर्व येथे का जमलो आहोत? कारण फेडरेशनच्या माहिती आणि साहित्याच्या माध्यमातून आपल्याला एकत्वाचा नियम शिकवायचा आहे. आपण रा, को आणि फेडरेशनच्या इतर सर्व सदस्यांना का शोधत आहोत? जे एका अनंत निर्मात्याची सेवा करतात. कारण ते सर्व एकात्वाच्या नियमाचे नम्र दूत आहेत. म्हणून आपण सर्व मिळून आपल्या संपूर्ण एकत्वाचा नियम गटाभोवती, कोणत्याही व्यासपीठावरून हे सत्र ऐकणाऱ्या सर्वांभोवती, त्यांच्या कुटुंबांभोवती, मित्रांभोवती, शेजाऱ्यांभोवती, हितचिंतकांभोवती आणि त्यांच्या घरांभोवती आपल्या एका अनंत निर्मात्याचे प्रेम आणि प्रकाशाचे एक संरक्षक वर्तुळ तयार करतो आणि कोणत्याही विचार रूपाला या वर्तुळात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतो. कारण नियम 1 आहे. तर चला आपण एकत्वाच्या नियमानुसार आनंद साजरा करूया आणि ही जागा शुद्ध करूया. आपण दुसरी प्रेयर बोलू. मी माझ्या भौतिक शरीरापेक्षा अधिक आहे. मी केवळ भौतिक पदार्थांपेक्षा अधिक असल्यामुळे माझ्यासाठी आणि माझ्या प्रियजनांसाठी फायदेशीर व विधायक ठरतील अशा श्रेष्ठ ऊर्जा आणि ऊर्जा प्रणालींचा विस्तार करण्याची, त्यांचा अनुभव घेण्याची, त्यांना जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे. तसेच ज्यांनी बुद्धिमत्ता, विकास आणि अनुभव माझा इतका किंवा माझ्याहून अधिक आहे, अशा व्यक्तींची मदत, सहकार्य, सहाय्य आणि समज यांचीही मला तीव्र इच्छा आहे. आता आपण सेशन 3 म्हणजे सत्र 3 ओपन करूया. जो 21 जानेवारी 1981 ला रेकॉर्ड करण्यात आला होता. ही रेकॉर्डिंग डॉन, कार्ला आणि जिम यांनी केली होती आणि राला चॅनलाइज केलं होतं कार्लाच्या थ्रू. रा म्हणतो, मी रा आहे. त्या एकच अनंत सृष्टीकर्त्याच्या प्रेमात आणि प्रकाशात मी तुमचे स्वागत करतो. मी आता तुमच्याशी संवाद साधत आहे. डॉन त्याला विचारतो, माझा पहिला प्रश्न असा आहे की संवाद सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला विधी आम्ही योग्य प्रकारे पार पाडला का? उत्तर आहे, मी रा आहे. या साधनाचे संतुलन राखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वस्तूंची मांडणी, परिणामातील विकृती किमान ठेवण्यासाठी या साधनाच्या डोक्याच्या दिशेने केली जावी. सुरुवातीच्या उद्देशाविषयीच्या निवेदनाचा उर्वरित भाग पूर्णपणे स्वीकार्य आहे, कारण बोलणाऱ्यांची इच्छा सेवा करण्याची आहे. अन्यथा मनाच्या गुंतागुंतीशी संबंधित असलेला जो विशेष भर देणे अपेक्षित होते, तो योग्य प्रकारे साध्य झाला नसता. आम्ही तुम्हाला सावध करतो की जे लोक इतरांची सेवा करण्याला इतर कशापेक्षाही अधिक प्राधान्य देत नाहीत, अशा लोकांना सुरुवातीच्या विधीमध्ये सहभागी होऊ देऊ नका किंवा कोणत्याही सत्रादरम्यान त्यांच्या मन, शरीर, आत्मा संकुलातील विकृतींचा प्रभाव पडू देऊ नका, कारण तसे झाल्यास आमच्या विकृतींचे या साधनाच्या विकृतीशी योग्य प्रकारे एकत्रीकरण करणे आम्हाला शक्य होणार नाही. शिल्पा. हां, तर इथे मला वाटतं रा असं म्हणतोय, की जे लोक दुसऱ्यांच्या हितासाठी काम नाही करत, अशा लोकांना तुम्ही या सत्रांमध्ये हं, सहभागी शक्यतो करून घेऊ नका. कारण विकृती हं. म्हणजे त्यांचे जे विचार असतात, कारण की ते सकारात्मक नसल्यामुळे नकारात्मक विचारांचा प्रभाव अ, यांच्या चॅनेलिंगमध्ये येऊ शकतो. म्हणून अशा लोकांना अ, इथे बसू नका असं त्यांचं म्हणणं आहे. हो. आणि जे पण आर्टिफॅक्ट्स आहेत,
म्हणजे ज्या पण वस्तू तिथे ठेवण्यात आल्या आहेत, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी हं. नाही यावी. अ, अट हां, म्हणजे ती ते निगेटिव्ह थॉट्स थॉट्स येऊ हां, नयेत जवळ. म्हणजे कारण की हां, त्यांचं जे चॅनलिंग असतं ते विचारांद्वारे होतं. म्हणजे कारण ते व्हायब्रेशनल म्हणजे फ्रिक्वेन्सीज पाठवतात आपल्याकडे आणि त्याचं शब्दात रूपांतरण आपल्याला करावं लागतं. कारण आप त्यांची म्हणजे व्हायब्रेशनल लँग्वेज ज्यांना समजते, त्यांनाच ते समजणं शक्य आहे. सो त्यांची जी श व्हायब्रेशनची म्हणजे कंपनांची जी भाषा आहे, ती आपल्याला शब्दांमध्ये ते टाकावी लागते. तर म्हणून त्यांनी सांगितलं, की जे लोकं सकारात्मक विचार नाही करत, तर त्यांच्या विचारांची जी कंपनं असतात, ती कंपनं आणि त्यांची कंपनं अशी मिक्स होऊ शकतात. म्हणून त्यांना इथे बसवू नका. आणि जी इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे जी कारला आहे, जिच्या थ्रू रा ते सांगतोय, तर तिला हां. म्हणजे तिच्या संरक्षणासाठी त्यांनी काही साधनं ठेवलीत. म्हणजे जसं की मेणबत्ती आहे किंवा बायबल त्यांनी ठेवलं होतं आणि शिवाय उत्पत्ती आहे. उदबत्ती लावलेली हो. होती. तर त्या ज्या हं. वस्तू आहेत, ते तिच्या डोक्याच्या दिशेने त्यांनी त्याची मांडणी करायला सांगितली आहे. आता डॉन विचारतोय, "मी आता बायबल, मेणबत्ती आणि उदबत्ती यांची जागा बदलू का?" राचं उत्तर आहे, "मी रा आहे तसे करणे योग्य ठरेल." मग त्यांनी जागा बदलवली. डॉन विचारतोय, "ही स्थिती योग्य आहे का?" उत्तर रा म्हणतोय, "मी रा आहे. कृपया उदबत्तीचा कोन म्हणजे अँगल दुरुस्त करा, जेणेकरून ती उत्तर ईशान्य दिशेकडील 20 अंशाच्या पातळीला लांब असेल." शिल्पा? म्हणजे उदबत्तीचा जो अँगल आहे, तो असा ठेवा की ती उत्तर ईशान्य म्हणजे नॉर्थ 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 ईस्ट. ईस्ट नॉर्थ ईस्ट त्या डायरेक्शनला दिशेला अ, 20 अंशांच्या 20 हां, 20 डिग्रीच्या ह्याच्यावर अँगल तिला डिग्रीज ठेवायला आहे. सांगितलं. म्हणजे ती थोडीशी वळवायला सांगितलं त्यांनी 20 अंशाच्या डिग्रीला. डॉन विचारतो, "हे समाधानकारक आहे का? सूक्ष्म दुरुस्ती करण्यासाठी कृपया तुमच्या डोळ्यांनी तपासून पहा." रा म्हणतोय, "ही मांडणी विकृतींचे संतुलन राखणारे एक महत्त्वपूर्ण साधन कशी ठरते, ही प्रक्रिया आम्ही तुम्हाला समजावून सांगू. ही उदबत्ती या साधनाच्या भौतिक शरीरासाठी ऊर्जा स्रोत म्हणून कार्य करते आणि त्याची मानवत्व अधोरेखित करते. म्हणूनच हे आवश्यक आहे की उदबत्तीचा जो धूर हवेत दरवळतो, तो त्याच पेक्षा कोनातून या साधनाला जाणवला पाहिजे. ज्या कोनातून त्याला उघडे ठेवलेले बायबल दिसते, या दृश्याला प्रज्वलित मेणबत्तीचा आधार असतो, जी प्रेम, प्रकाश आणि प्रकाश-प्रेम यांचे प्रतीक आहे. परिणामी या साधनाच्या मानसिक आणि भावनिक किंवा आपण ज्या विकृती संकुल म्हणजे डिस्टॉर्शन कॉम्प्लेक्स म्हणून म्हणू शकतो, अशा भागाला ज्याची सतत ओढ बाळगून असते, त्या स्वर्गाचे आणि शांतीचे दर्शन घडते. अशा प्रकारे खालच्या पातळीवरून वरच्या पातळीवर ऊर्जा मिळाल्याने उपकरण संतुलित होते आणि थकत नाही. आम्ही तुमच्या काळजीबद्दल आभारी आहोत, कारण यामुळे आमचे शिकणे अधिक सहजतेने पुढे जाईल. हं. तर इथे ॲक्चुअली असं आहे की कारलाच्या त्यांनी जे सांगितलं की उदबत्तीची जागा तुम्ही अशा रीतीने ठेवा, जेणेकरून तिला त्या उदबत्तीचा म्हणजे तो जो धूर आहे किंवा ॲक्चुअली आपलं शरीर जे 5 तत्वांनी बनलेलं असतं, तर त्याच्यात आकाश तत्व म्हणजे तिला त्या धुराच्या ह्याच्यातनं तिचं आकाश तत्वात तिला बायबल दिसेल. म्हणजे मग ती सकारात्मक विचार आमचे जे विचार आहेत, ते ती धारण करू शकेल आणि म्हणजे त्याच्यात काही मिक्सिंग होणार नाही. तिच्या सकारात्मक विचारांमध्ये दुसऱ्या कुठल्या नकारात्मक विचारांचं मिक्सिंग नाही होणार आणि त्यामुळे मग आपल्याला समजून घ्यायला ते
शक्य होईल. आणि त्यातून ते म्हणतात, की मेणबत्ती जी असते ती प्रेम आणि प्रकाश आणि प्रेम याचं प्रतीक असते. तर म्हणजे हं. जेणेकरून काय आहे, की कॉन्शियसनेस जो आहे तो वर उठ उठायला मदत होते. हां. इथे एक अजून गोष्ट मी ॲड करेल, की हं, कार्लाचा विश्वास बायबलमध्ये होता, म्हणून त्यांनी हं. बायबल ठेवली. याला हां, रिलिजनला म्हणजे कोणत्याही प्रकारच्या धर्माला आपल्याला जोडून बघायला नाही पाहिजे. हां, बरोबर आहे. ओके. हां. आता डॉन म्हणतोय, "आता ते योग्यरित्या संरेखित झालेले दिसते का? माझ्या मते ते स्वीकार्यतेच्या मर्यादेत आहे." म्हणजे आता त्यांनी ते बरोबर ठेवलेलं आहे. आता डॉन हं, विचारतोय, बरोबर आहे. हां. मागील सत्रात आम्ही 2 प्रश्न या सत्रासाठी राखून ठेवले होते. एक गिझा येथील ग्रेट पिरॅमिडच्या संभाव्य कळशाशी संबंधित. दुसरा तुम्ही जड दगडी ठोकळे कसे हलवले याच्याशी संबंधित. मला माहीत आहे की लॉ ऑफ वनच्या संदर्भात या प्रश्नांना काहीही महत्त्व नाही. पण माझा असा अंदाज होता, जो तुम्ही दुरुस्त करू शकता, की यामुळे या साहित्याच्या वाचकाला एक सोपा प्रवेश मिळेल. तुमच्या संपर्काबद्दल आम्ही खूप आभारी आहोत आणि आम्ही यावर पुढे कसे जावे याबद्दल सूचना नक्की स्वीकारू. हा फक्त एक अंदाज आहे. हां, म्हणजे एकत्वाच्या नियमाचे हं. नाही, मला वाटतं मागच्या सत्रामधून हा प्रश्न पुढे या याच्यात त्यांनी विचारलाय ना? हो. गिझाच्या ते पिरॅमिडबद्दलचा. इजिप्तच्या पिरॅमिडबद्दल बोलत आहेत. तेच त्यांनी कंटिन्यू ठेवलं आहे ह्या हां. ह्या सेशनमध्ये देखील. हं, हं, हं. अच्छा. पुढे वाचू का? हं, पुढे वा. रा रा. एकत्वाच्या नियमाचे स्वतंत्र प्रतिनिधी म्हणून हा तुमचा विशेष अधिकार आहे. कारण तुम्हाला हे समजले आहे की आमची सामाजिक स्मृती प्रणाली तुमच्या लोकांच्या सामाजिक मन, शरीर, आत्मा प्रणालीतील विकृती प्रभावीपणे ओळखू शकत नाही. आता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ. शिकण्याचा आमचा सन्मान, जबाबदारी पूर्ण करण्याची आमची इच्छा आहे. केवळ एवढेच पुरेसे आहे, कारण तुमच्या लोकांना ग्रासलेल्या विकृतींच्या प्रणालीच्या खोलवर आम्ही पोहोचू शकत नाही. म्हणून पहिला प्रश्न हा कळस आहे. आम्ही या प्रश्नात आम्ही या प्रकारच्या माहितीचे महत्त्वहीनत्व पुन्हा एकदा सांगतो. तथाकथित ग्रेट पिरॅमिडला 2 कळस होते. एक आमच्या रचनेचा होता आणि दुसरा तुमच्या ग्रहावरील त्या पदार्थाच्या लहान आणि काळजीपूर्वक तयार केलेल्या तुकड्यांचा होता, ज्याला तुम्ही ग्रेनाइट म्हणता. याची रचना स्फटिकमय गुणधर्मांसाठी आणि तुम्ही ज्याला चिमणी म्हणाल, अशा प्रकारच्या प्रणालीद्वारे तुमच्या वातावरणाच्या योग्य प्रवाहासाठी केली होती. ज्यावेळी आम्ही एक समाज म्हणून तुमची घनत्वता सोडून दिली होती, तेव्हा मूळ वस्तू काढून घेण्यात आली आणि तिच्या जागी अधिक मौल्यवान वस्तू ठेवण्यात आली. ती अंशतः सोनेरी पदार्थाची बनवलेली होती. यामुळे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पिरॅमिडच्या गुणधर्मांमध्ये अजिबात बदल झाला नाही आणि काही मोजक्या लोकांच्या इच्छेमुळे ही एक विकृती निर्माण झाली होती, ज्यानुसार या रचनेचा वापर केवळ राजेशाही स्थळ म्हणून अनिवार्य करण्यात आला होता. हं. म्हणजे ते पिरॅमिडबद्दल सांगतात, की तो काही जास्त महत्त्वाचा हे नाहीये प्रश्न, की ते हां, पिरॅमिड कसे बनले वगैरे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, की अ, जेव्हा पिरॅमिड बनले, तर एक टोक ज्याला आपण म्हणू शकतो ते त्यांच्या इकडे होतं आणि दुसरं टोक पृथ्वीवर होतं. पण आपल्या म्हणजे समजुतीमध्ये तेवढा किंवा मे बी चेतना जी आहे तिचा स्तर तेवढा नव्हता. लोकांना ते समजण्याची म्हणजे स्थिती नव्हती लोकांची. त्यामुळे मग त्यांनी ते काढून घेतलं. म्हणजे ते एक समाज म्हणून तुमची घनता सोडून दिली होती. म्हणजे त्यांनी आपल्याला म्हणजे आपल्यामध्ये येणं किंवा
आपल्याला समजून सांगण्याचा जो प्रयत्न आधी केला होता, तो त्यांनी सोडून दिला होता. आणि मग म्हणजे ग्रॅनाइट हे जे आता आपण वापरतो, तर तो ग्रॅनाइट त्यांनी वापरायला म्हणजे सुरुवात केली होती इथे आय गेस. असं त्यांना म्हणायचंय का? हो, हो. है ना? हं. म्हणजे 2 जाऊया पुढे? ह्याच्याने बनलं होतं. हां, ठीक आहे. डॉन विचारतोय, तुम्हाला या पहिल्या प्रश्नावर आणखी काही विचारायचे आहे का? चिमणी म्हणजे काय? तिचा हे रा विचारतोय, तुम्हाला या पहिल्या प्रश्नावर आणखी काही विचारायचे आहे का? आता डॉन विचारतोय, चिमणी म्हणजे काय? तिचा विशिष्ट उद्देश काय होता? रा उत्तर देतो, तुमच्या वातावरणाचा एक योग्य प्रवाह आहे, जो जरी कमी असला तरी संपूर्ण रचनेला ताजे ठेवतो. याची रचना अशा प्रकारे केली होती की हवेच्या प्रवाहासाठीच्या नलिका, ज्यांना हे उपकरण म्हणू शकेल, अशा ठिकाणी बसवल्या होत्या की कोणताही अडथळा किंवा वाऱ्याचा स्रोत न येता वातावरणात ताजेपणा टिकून राहील. शिल्पा? म्हणजे चिमणी म्हणजे आपण आपल्या म्हणजे आधी पण आपल्याकडे आपण वापरायचो चिमण्या, की जेव्हा चूल होती तेव्हा जो पाईप बसवला जायचा धूर बाहेर जाण्यासाठी. तर तसं त्यांनी म्हटलं होतं, की त्याच प्रकारे तुमचं जे वातावरण आहे म्हणजे पृथ्वीवरचं जे वातावरण आहे, गुरुत्वाकर्षण, तर ते हं. ताजं राहण्यासाठी चिमणीसारखं म्हणजे ते त्याच्यातनं वरून ती एनर्जी आपल्याला मिळत फ्रेश राहते. हां, हां. फ्रेश जेणेकरून एअर आपलं वरून हां, आतमध्ये येत राहील. म्हणजे ब्रह्मांडामधून जी ऊर्जा येते आपल्याला, त्या ऊर्जेमुळे आपल्या इथलं जे वातावरण आहे ते टिकून राहतं. म्हणजे ताजेपणा त्यातला टिकून राहतो, असं म्हणायचं त्यांना. हो. आता डॉन विचारतोय, ते दगड कसे हलवले गेले? रा म्हणतोय, मी रा आहे. जे काही निर्माण होते त्यामधील क्रियेची तुम्ही कल्पना केली पाहिजे. ही ऊर्जा जरी मर्यादित असली तरी तुमच्या लोकांच्या समजुतीतील विकृतीच्या तुलनेत बरीच मोठी आहे. हा एक उघड मुद्दा आहे, जो तुमच्या लोकांना चांगलाच माहीत आहे, पण त्यावर फारसा विचार केला जात नाही. ही ऊर्जा बुद्धिमान आहे. हे श्रेणीबद्ध आहे. ज्याप्रमाणे तुमचे मन, शरीर, आत्मा हे संकुल भानांच्या श्रेणीमध्ये वास करते आणि म्हणूनच प्रत्येक चढत्या, बुद्धिमान किंवा संतुलित शरीराचे कवच किंवा आकार किंवा क्षेत्र आणि बुद्धिमत्ता टिकवून ठेवते, त्याचप्रमाणे खडकासारख्या पदार्थाचा प्रत्येक अणू असतो, जेव्हा एखादी व्यक्ती त्या बुद्धिमत्तेशी संवाद साधू शकते. अच्छा. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय, की अ, जे ब्रह्मांडाची जी ऊर्जा आहे, ती स्वतःच तिच्याकडे म्हणजे एक तिचं स्वतःच अशी बुद्धिमत्ता आहे, हं. की ज्यानुसार इंटेलिजंट ती एनर्जी. काम करते. हां, इंटेलिजन्स इंटेलिजन्स म्हणू शकतो आपण, की ज्यामुळे ती काम करते. आणि जसं प्रत्येक वस्तू ही अणूची बनलेली असते, तसंच ती पण अणूची बनलेली असते. म्हणजे म्हणून त्यांनी ते उदाहरण घेतलंय, की ज्याप्रमाणे तुमचं हो. मन, शरीर, आत्मा हे संकुल वाहनांच्या श्रेणीमध्ये वास करते आणि म्हणूनच चढत्या बुद्धिमान किंवा संतुलित शरीराचे कवच किंवा आकार किंवा क्षेत्र आणि बुद्धिमत्ता टिकवून ठेवते. त्याप्रमाणेच हं. प्रत्येक वस्तूचा आकार किंवा त्याचं जे त्याची जी घनता आपण म्हणू शकतो, ती टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा ती ब्रह्मांडीय ऊर्जाच काम करत असते. तिला आपण इंग्लिशमध्ये इंटेलिजंट एनर्जी म्हणतो. इंटेलिजन्स हां. युनिव्हर्सल माइंड पण म्हणतो. म्हणजे बरेचसे म्हणजे युनिव्हर्सल माइंड सुद्धा म्हणतात किंवा युनिव्हर्सल इंटेलिजन्स असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे त्या भौतिक किंवा रासायनिक खडकाची, वस्तूची मर्यादित ऊर्जा अशा एका अमर्याद शक्तीच्या संपर्कात आणली जाते. ही शक्ती अधिक सुसंवादी, वेल ट्यून्ड शरीरांमध्ये, मग ती मानवी शरीरे असोत किंवा खडकं, अंतर्विहित असते. हा संपर्क प्रस्थापित झाल्यानंतर
एखादी विनंती केली जाऊ शकते. अमर्याद खडक तत्वाचे इन्फायनाईट रॉकनेस बुद्धिमत्ता आपल्या भौतिक माध्यमाशी संवाद साधते आणि त्यानंतर खडकाच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये मर्यादित अवस्थेतून अशा एका आयामात म्हणजे डायमेन्शन विस्थापन करून ज्याला आपण सोयीस्करपणे केवळ अनंतत्व म्हणजे इन्फिनिटी असे म्हणू शकतो. खडकाचे विभाजन करणे किंवा त्याला हलवणे यासारख्या अपेक्षित गोष्टी साध्य केल्या जातात. अशा प्रकारे सजीव खडकामध्ये वास करणाऱ्या सृष्टिकर्त्याच्या अमर्याद आकलनाच्या सहकार्यामुळे आवश्यक ते कार्य पूर्ण केले जाते. अर्थातच ही तीच कार्यपद्धती आहे जिच्याद्वारे अशा अनेक गोष्टी साध्य केल्या जातात, ज्या दूरस्थ क्रियेच्या ॲक्शन ॲट अ डिस्टन्स भौतिक विश्लेषणाच्या तुमच्या सध्याच्या साधनांच्या कक्षेबाहेर आहेत. म्हणजे त्यांना असं म्हणायचं का की जे हां. त्यांनी जे उदाहरण घेतलंय खडकाचं, की त्याचे जे अणू आहेत, त्याचं हं. विभाजन करणं आणि त्यांना पुन्हा एकत्र जोडणं हे दोन्ही शक्य आहे. म्हणजे कारण की डॉनने विचारलं होतं, की ते पिरॅमिड्स तुम्ही कसं बनवले? कसे बनवले? तर हं. तर त्यांनी तेच सांगितलं, की त्यासाठी म्हणजे आपण जसं आत्ता जर आपल्या म्हणजे केला आपण कॉन्शियस माइंडनी आपल्या, तर आपल्याला असं वाटतं, की बापरे! किती वर्ष लागली असतील ते बनवायला. पण हं. त्यांच्यासाठी ते तसं नाहीये. तर त्यांचं म्हणणं असं आहे, की तुम्ही जर त्या प्रत्येक अणूशी संवाद साधलात तुमच्या ऊर्जेद्वारा, तर तुम्ही सुद्धा ते म्हणजे सहजरित्या करू शकता, की म्हणजे त्या पिरॅमिडला एका जागेवरनं हं. दुसऱ्या जागी हलवणं हे सुद्धा शक्य आहे. हं. कारण कारण त्याच्यामध्ये की पण त्या क्रिएटर प्रत्येक क्रिएटरची ऊर्जा म्हणजे युनिव्हर्सल हां, जी एनर्जी एनर्जी. आहे ती आहे. म्हणजे ॲक्चुअली मला वाटतं त्यांना असं म्हणायचं की प्रत्येक गोष्ट ही एनर्जीने बनलेली आहे आणि आपणही एनर्जी हो, आहोत. आपण म्हणजे आपल्याकडे तर 5 आपण तत्वांची एनर्जी. आपली ऊर्जा 5 तत्वांची आहे. तर तसंच त्या 5 तत्वांच्या कुठल्याही अणूशी तुम्ही जर संपर्क करू शकलात, तुमच्या ऊर्जेद्वारा, हं. तर तुम्ही सुद्धा ह्या म्हणजे गोष्टी करू शकता. करू शकतो. हं. नेक्स्ट क्वेश्चन. पुढे डॉन जाऊयात? विचारतोय, मला एका विधानाची हो, पुढे. मला एका विधानाची आठवण झाली. ते साधारणपणे असे आहे की जर तुमच्याकडे पुरेसा विश्वास असता, तर तुम्ही एखाद्या पर्वताला जागा बदलण्यास सांगितले असते आणि तो पर्वत नक्कीच हलला असता. मला वाटते की तुम्हीही साधारणपणे हेच सांगत आहात आणि मी असा तर्क करत आहे की जर एखादी व्यक्ती एकत्वाच्या नियमाचे म्हणजे लॉ ऑफ वन पूर्णपणे जाणीव बाळगून असेल तर तिला अशा गोष्टी करणे शक्य होते. हे बरोबर आहे का? यावर रा म्हणतो, मी रा आहे. विश्वास या शब्दातील कंपनात्मक विकृती म्हणजे व्हायब्रेटरी डिस्टॉर्शन कदाचित त्या दोन गटांमधील अडथळ्यांपैकी एक आहे, ज्यांना आपण अनंतवादाच्या मार्गावरील प्रवासी म्हणू शकतो आणि ज्यांना केवळ मर्यादित पुराव्यांवर किंवा आकड्यांवर विसंबून राहणारे म्हणता येईल. विश्वास आणि बुद्धिमत्तापूर्ण अनंतत्व म्हणजे इंटेलिजंट इन्फिनिटी यांच्यातील सुसंगतीबाबतचे तुमचे आकलन अगदी अचूक आहे. तथापि यातील पहिला शब्द विश्वास ही एक आध्यात्मिक संज्ञा आहे, तर दुसरा शब्द कदाचित अशा लोकांच्या वैचारिक चौकटीला अधिक स्वीकार्य ठरेल, जे प्रत्येक गोष्टीचा शोध केवळ मोजमाप आणि लेखणीच्या शास्त्रीय साधनांच्या आधारे घेतात. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की विश्वास हा खूपच छोटा शब्द म्हणता येईल. कारण हो, हो. आपल्याकडे सायन्सवर जास्त विश्वास म्हणजे सायन्स जास्त मोठं आहे हां, आणि सायन्समध्ये कसं की मोजमाप असतं किंवा पुरावा तुम्हाला सिद्ध करायला लागतं प्रत्येक गोष्ट. तर इथे हां. तसं नाही करता म्हणजे तुम्हाला हे सिद्ध कसं करणार तुम्ही? की
तुमची ऊर्जा ती काही डोळ्यांना स्थूल आपल्या डोळ्यांना ती दिसत नाही. त्यामुळे ती सिद्ध करता येत नाही आणि हं, सिद्ध करता न आल्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे, की विश्वास हा खूपच छोटा शब्द होऊन जाईल त्याच्यापुढे. हं. तुला काही बोलायचं अजून सांगायचं त्याच्याबद्दल? हां, पुढे जाऊया? हं, हां, त्यांनी तेच म्हटलं आहे, की एक एक तर विश्वास आहे आणि एक इंटेलिजंट इन्फिनिटी म्हणजे बुद्धिमत्तापूर्ण अनंतत्व यांच्यातील म्हणजे यांच्याबद्दल जे तुम्ही सांगत आहात ते अगदी अचूक आहे म्हणजे अगदी बरोबर बोलत आहात. हं. बरोबर. पुढचं जाऊ. पुढे प्रश्न डॉन विचारतोय. मग जर एखादी व्यक्ती एकत्वाच्या नियमाबाबत पूर्णपणे माहितीगार असेल आणि ती त्या नियमानुसारच जगत असेल, की बहुधा ती व्यक्ती स्वतःच तो नियम बनली असेल, तर केवळ थेट मानसिक प्रयत्नांच्या जोरावर पिरामिडसारख्या वस्तू उभारणे ही गोष्ट तिच्यासाठी अगदी सामान्य ठरेल, असे मला समजायचे आहे का? माझे हे आकलन बरोबर आहे का? यावर रा म्हणतात, "मी रा आहे. तुमचे हे म्हणणे चुकीचे आहे की एकत्वाच्या नियमाद्वारे मिळणारी वैयक्तिक शक्ती आणि एकत्वाच्या नियमाची एकत्रित किंवा सामाजिक मन, शरीर, आत्मा अशी गुंतागुंतीची गरज यामध्ये फरक आहे. पहिल्या बाबतीत केवळ सर्व दोषांपासून शुद्ध झालेली एकच व्यक्ती डोंगर हलवू शकते. एकत्वाच्या सामूहिक समजेच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वीकार्य प्रमाणात विकृती असू शकते आणि तरीही सामूहिक मन डोंगर हलवू शकते. ही प्रगती सामान्यतः तुम्ही आता शोधत असलेल्या समजेपासून प्रेमाच्या नियमांनी नियंत्रित असलेल्या आणि प्रकाशाच्या नियमांचा शोध घेणाऱ्या समजेच्या आयामापर्यंत होते. जे प्रकाशाच्या नियमासोबत स्पंदित होतात, ते एकत्वाच्या नियमाचा शोध घेतात. जे एकत्वाच्या नियमाच्या सोबत स्पंदित होतात, ते शाश्वततेच्या नियमाचा शोध घेतात. जे काही आहे त्या सर्वांसोबत एकरूप झालेल्या स्वत्वताच्या या विघटनाच्या पलीकडे काय आहे, हे आपण सांगू शकत नाही. कारण आपण अजूनही जे काही आहे ते सर्व बनू पाहतो आणि आपण अजूनही रा आहोत. अशा प्रकारे आपले मार्ग पुढे जात राहतात. स्क्रीनवरती करू काय? म्हणजे म्हणजे त्यांना असं म्हणायचं, की ज्या व्यक्तीला हे समजून घ्यायचं असेल एकत्वाचा नियम, तर अ, हं. ती स्वतः पहिल्यांदा सगळ्या दोषांपासनं शुद्ध झालेली पाहिजे. म्हणजे तिच्या मनात हो. स्वतःच्या काही शंका, कुशंका असं असता कामा नये. किंवा आपण हो. म्हणतो ना, की हे मी करू शकते का नाही? हे करू शकतो का नाही? असं जे होतं, तर तसं जेव्हा हां. होतं तेव्हा ते काम नाही करत. म्हणजे तुमच्या मनात जर शंका, कुशंका असतील आणि तुम्ही करायला गेलात तर ते नाही होणार. आणि दुसरं त्यांनी असं सांगितलं, की त्याहीपेक्षा महत्त्वाचं एका व्यक्तीमध्ये सुद्धा ती शक्ती आहे. हं. पण जर तुम्ही त्यापुढे जाऊन जर सामूहिक मन जे आपण म्हणतो ना, की कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस जो आहे, हं. जर सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले, तर ते जास्त अ, चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. इम्प्लिमेंट होतात. हां, म्हणजे काय कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसनी चांगलं हे होईल असं त्यांचं म्हणणं आहे. हं. ठीक आहे. पुढे वाढायचं. प्रश्न विचारतोय डॉन. तुमचे लोक, तर मग तो पिरॅमिड अनेकांच्या परस्पर कृतीने बांधला गेला का? मी रा आहे. जे पिरॅमिड आम्ही विचार करून बांधले ते आमच्या सामाजिक स्मृती संकुलनाने निर्माण केलेल्या विचार रूपांमधून तयार झाले होते. इथे रा सांगतोय की शिल्पा म्हणजे रा तेच सांगतोय, की आमच्या विचारांनी आम्ही ते बांधले होते. म्हणजे ॲक्चुअली बांधले. आम्ही दगड घेऊन किंवा असे बांधलेले नाही. तर ते आम्ही हां, सगळ्यांनी सामूहिक विचार करून मग आम्ही बांधलेले.
हां, म्हणजे म्हणजे पुन्हा तेच इंग्लिशमध्ये कलेक्टिव्ह बोलायचं कॉन्शियसनेस. थॉट हां. फॉर्ममध्ये. थॉट फॉर्ममध्ये. करेक्ट. हां, थॉट फॉर्ममधूनच नेक्स्ट क्वेश्चन. बांधलेले आहेत आणि ते पण एका व्यक्तीच्या नाही तर म्हणजे संपूर्ण समाजाने म्हणू शकतो आपण आपल्या भाषेमध्ये, समाजाने बांधलेले असतात आहेत असं. हां, प्रश्न नेक्स्ट डॉन विचारतोय, तर मग तो खडक कुठून तरी हलवून आणण्याऐवजी जागेवरच विचाराने तयार झाला होता, हे बरोबर आहे का? त्यावर रा म्हणतोय, मी रा आहे. आम्ही शाश्वत खडकाने तो महापिरॅमिड बांधला, ज्याला तुम्ही म्हणता. इतर पिरॅमिड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवलेल्या दगडांनी बांधले गेले आहेत. अच्छा, म्हणजे तो जो मोठा गिझाचा जो पिरॅमिड आहे, तो महापिरॅमिड जो आहे तो हं. त्यांनी विचारांच्या थॉट फॉर्म्सनी हां, थॉट बांधला फॉर्मनी आणि बनवलाय. बाकीचे जे हां, आहेत हां. ते हं. मात्र इतर ठिकाणाहून दगड आणून ते बांधले गेले. म्हणजे आणून इन द सेन्स परत मला वाटतं इथे असं त्यांना म्हणायचं की विचारांनीच त्यांनी ते तिथे आणले. हो, हो ना? हो. हेच बोलत आहेत ते. चालेल. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन विचारतोय डॉन. शाश्वत खडक म्हणजे काय? रा म्हणतोय, मी रा आहे. जर तुम्ही विचार रूपांची संकल्पना समजू शकलात, तर तुमच्या लक्षात येईल की विचार रूप हे त्यांच्या विकृतीमध्ये खडकातील पदार्थांनी निर्माण केलेल्या ऊर्जा क्षेत्रांपेक्षा अधिक नियमित असते. ही ऊर्जा क्षेत्रे तुमच्या आपण म्हणूया विचार रूपाच्या पातळीवरील विकृत प्रतिबिंबामध्ये विचारापासून मर्यादित ऊर्जा आणि अस्तित्वापर्यंतच्या विचार रूपाच्या प्रक्रियेतून निर्माण झालेली असतात. आणि म्हणजे तुम्हाला हां, विचार हां, बोल. म्हणजे ते एनर्जी. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की तुम्ही जर हे विचारांचं जे जाळं आहे ते समजू शकलात, तर जे प्रत्येकामध्ये ती निर्माण करण्याची म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना क्रिएटर, हं, तर ती क्रिएटर बनण्याची जी शक्ती आहे ती प्रत्येकामध्ये आहे. हो, आणि शंका घेतल्यामुळे आपण मला वाटतं कुठेतरी मागे राहतो आणि मग ते म्हणजे बनवता येत नाही आपल्याला. हं. आता नेक्स्ट आहे, आम्ही तुम्हाला आणखी कोणत्या उपयुक्त मार्गाने उत्तर देऊ शकतो का? हे रानीच विचारलं. यावर डॉन म्हणतोय, हा प्रश्न कदाचित थोडा क्षुल्लक वाटेल, पण मला असा विचार पडला होता की तसे असेल तर तो पिरॅमिड एकाच वेळी संपूर्णपणे निर्माण करण्याऐवजी अनेक दगडांच्या ठोकळ्यांपासून का बनवला गेला? यावर रा म्हणतो, मी रा आहे. एक असा नियम आहे ज्याला तुम्ही एकत्वाच्या नियमाची सर्वात महत्वाची अशी एक आद्य विकृती म्हणजे प्रायमल डिस्टॉर्शन मानतो. तो नियम म्हणजे गोंधळाचा नियम, लॉ ऑफ कन्फ्युजन. तुम्ही याला स्वतंत्र इच्छेचा नियम म्हणजे लॉ ऑफ फ्री विल असे संबोधले आहे. आम्हाला एक उपचार यंत्र, हीलिंग मशीन किंवा काल अवकाश गुणोत्तर संकुल म्हणजे टाइम स्पेस रेशो कॉम्प्लेक्स निर्माण करायचे होते, जे शक्य तितके प्रभावी ठरेल. तथापि आम्हाला असे मुळीच वाटत नव्हते की लोकांनी त्यातील रहस्य अशा प्रकारे उलगडावे की ज्यामुळे आम्ही एखाद्या चमत्कारिक पिरॅमिडचे निर्माते म्हणून उजले जाऊ. म्हणूनच तो पिरॅमिड केवळ विचाराने निर्माण झाला आहे असे न वाटता तो प्रत्यक्ष घडवून आणला गेलाय असे भासते. म्हणजे ऍक्च्युली काय झालं की जेव्हा त्यांनी ते पिरॅमिड बांधलं तर त्यांना असं जे त्यांची इच्छा अशी होती की बाबा इथल्या लोकांना हिलिंग मिळावं. म्हणजे हं, त्यांचे जे थॉट फॉर्म्स बदलले किंवा जी नकारात्मकता आलेली आहे त्याच्यातनं लोकांनी बाहेर पडावं. पण हो, झालं असं की त्या पिरॅमिडच्या म्हणजे ते निर्माते असल्यामुळे त्यांची आपण पूजा करायला लागलो. म्हणजे
हां. मूळ म्हणजे उद्देश बाजूला असं त्यांना राहिला. वाटलं, की हिलिंगची हां, हां. त्यांना असं वाटलं, की आमची पूजा तुम्ही करू नये, की म्हणजे आम्ही हां, असे एक्झॅक्टली. जादूनी बनवले आहेत. हां, हां. हं, हं. तेच म्हणजे म्हणजे लॉ ऑफ ॲक्चुअली कन्फ्युजन काय झालं, की आणि लॉ ऑफ हां, हां, मूळ हां. उद्देश बोल. त्यांचा जो होता तो बाजूला पडला, की लोकांना हीलिंग मिळावं आणि त्यासाठी त्यांनी ते अतिशय पॉवरफुल हं, असे ते एनर्जी सेंटर्स जे पिरॅमिड्स आहेत, तर ते त्यांनी बांधले हं, आणि त्यांचा उद्देश हा होता, की हं, लोकांना हीलिंग मिळावं त्याद्वारे. पण लोकांनी हं. त्याच्यासाठी त्यांची पूजा करणं सुरू केलं आणि जो मूळ उद्देश आहे तो बाजूला पडला. हो. बरं, मग तुम्ही पिरॅमिडबद्दल विशेषतः महापिरॅमिडबद्दल म्हणजे ग्रेट पिरॅमिड असे मी गृहीत धरतो. बोलताना तो प्रामुख्याने एक उपचार यंत्र म्हणजे हीलिंग मशीन असल्याचे नमूद केले. तसेच तो दीक्षाविधीसाठी म्हणजे इनिशिएशन वापरले जाणारे एक साधन असल्याचेही सांगितले. या दोन्ही संकल्पना एकच आहेत का? यावर राम म्हणतोय, त्या दोन्ही संकल्पना म्हणजे प्रेम प्रकाश, इंग्लिशमध्ये याला म्हणू लव्ह अँड लाईट. या ऊर्जेचा उद्देश आणि आदान-प्रदानाशी संबंधित असलेल्या एकाच व्यापक संकुलाचे भाग आहेत. उपचारांशी संबंधित पैलूंचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी अनंत सृष्टिकर्त्याचा प्रेम प्रकाश ज्यातून प्रवाहित होईल असे एक शुद्ध आणि समर्पित माध्यम किंवा ऊर्जा वाहक असणे अत्यंत महत्त्वाचे होते. म्हणूनच सृष्टिकर्त्याच्या कार्यात सेवा करण्यासाठी मन, शरीर आणि आत्मा यांना सज्ज करण्याकरिता दीक्षाविधीची पद्धत आवश्यक ठरली. या दोन्ही गोष्टी अविभाज्य आहेत. हं. म्हणजे त्यांना असं म्हणायचं, की पिरॅमिड जो ग्रेट पिरॅमिड आहे, तर तो त्यांनी हीलिंगसाठी मुख्यतः म्हणजे उपचार करण्यासाठी त्यांनी ते बांधलेलं एक यंत्र म्हणू शकतो आपण. हो, ग्रेट पिरॅमिडला त्यांनी उपचार हां, यंत्र म्हणजे उपचार हिलिंग मशीन यंत्रच म्हटलेलं आहे. हां. हां, आणि त्यासाठी म्हणजे जो प्रश्न डॉनने विचारलाय, की तो दीक्षाविधीसाठी वापरले जाणारे एक साधन आणि ते असं दोन्ही एकच आहेत का? तर रा म्हणतो, की ते त्या दोन्ही संकल्पना म्हणजे प्रेम आणि प्रकाश अशा हां, दोन्हीचं म्हणजे असा हे आहे तो. म्हणजे प्रेम हं, आणि प्रकाश असं त्याला आपण म्हणू शकतो. आणि जी दीक्षा आपण घेतो म्हणजे गुरूंकडनं आपण जी दीक्षा घेतो, गुरु दीक्षा म्हणतात त्याला. तशा त्याप्रकारे त्याच्यासाठी त्यांनी ते वापरलंय. बरोबर ना? हो, बरोबर. म्हणजे ते ग्रेट पिरॅमिड एक हिलिंग मशीन आहे आणि दीक्षाविधी म्हणजे इनिशिएशन. म्हणजे इनिशिएटर हं, जो असतो, हीलर हीलर असतो. पुढे तो हं. सांगणार. हीलर जो असतो अ, त्या तो प्युअर पाहिजे म्हणजे अगदी प्रेम प्रकाशात पाहिजे क्रिएटरची एनर्जी तो घेऊ शकेल. तेव्हाच तो हीलिंग हां, करेल ना. हीलिंग हां. म्हणजे मशीन आहे ती. ॲक्चुअली ते कसं आहे ना, की पिरॅमिडच हीलिंग त्या मशीन आहे. हां, बरोबर. हां, तो हीलर हां. जो आहे, तर त्याने म्हणजे आता तो पवित्र असायला उदाहरण पाहिजे. घ्यायचं झालं तर हां, पवित्र, संपूर्ण पवित्र म्हणजे प्युअर. त्यांनी हां, जसं सूर्य सगळ्यांना हां. समान ऊर्जा देतो, तसंच हीलरनी पण समान ऊर्जा सगळ्यांना देतो. जो परमेश्वराचा जो प्रेम आणि प्रकाश आहे, तो समान पद्धतीने त्याने दिला पाहिजे. कारण की तो हं, म्हणजे ॲक्चुअली तो जस्ट फक्त एक चॅनल आहे. जो हीलर हं, असतो तो फक्त एक चॅनल असतो. पण ती ऊर्जा जी आहे ती ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. ती हं. फक्त त्याला प्रवाहित करायची आहे स्वतःच्या मन, शरीर आणि हां, आत्म्यातनं. हां. त्यासाठी तो स्वतः खूप प्युअर पाहिजे. राइट? हं, बरोबर. हां. नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन असते. तुम्ही पिरॅमिडचा स्वतःचा जो आकार आहे, तो दीक्षा प्रक्रियेतील एखादी मुख्य भूमिका आहे का? म्हणजे इनिशिएशन प्रोसेस. दीक्षा प्रक्रिया म्हणजे इनिशिएशन प्रोसेस. त्यावर रा म्हणतो, हा एक मोठा प्रश्न आहे.
आम्हाला असे वाटते की आम्ही याचे उत्तर देण्यास सुरुवात करावी आणि नंतरच्या एखाद्या सत्रात तुम्ही या ज्याला आपण माहितीपूर्ण म्हणू शकतो अशा मुद्द्याचे पुनर्मूल्यांकन करावे आणि त्याविषयी अधिक प्रश्न विचारावे, अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. सुरुवात करायची तर दीक्षाविधींच्या संदर्भात पिरॅमिडची 2 मुख्य कार्य आहेत. पहिले कार्य शरीराशी संबंधित आहे. शरीराला दीक्षा देण्यापूर्वी मनाला दीक्षा मिळणे आवश्यक असते. हाच तो टप्पा आहे जिथे तुमच्या सध्याच्या चक्रातील बहुतेक सिद्ध पुरुषांना त्यांच्या मन, शरीर, आत्मा या संकुलांमध्ये काही विकृत किंवा विसंगती आढळते. जेव्हा मनाची खरी ओळख असलेले चारित्र्य आणि व्यक्तिमत्व शोधले जाते, तेव्हा त्यानंतर शरीरालाही सर्वार्थाने जाणून घेणे आवश्यक असते. त्यामुळे शरीराच्या विविध कार्यांना समजून घेणे आणि अलिप्ततेने त्याच्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे असते. पिरॅमिडचा पहिला उपयोग हाच आहे की संवेदनेचे इनपुट म्हणजे सेन्सरी इनपुट किंवा बाह्य संवेदना रोखण्याच्या उद्देशाने पिरॅमिडच्या आत खोलवर जाणे, जेणेकरून शरीर एका अर्थाने मृत व्हावे आणि एका नवीन जीवनाची सुरुवात व्हावी. यावेळी आम्ही तुम्हाला आवश्यक ते प्रश्न विचारण्याची आणि हे सत्र तुलनेने लवकर संपवण्याची सूचना देतो. या काल अवकाशात तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? म्हणजे इथे रा म्हणतोय की तुम्ही अ, हे सगळं एक थोडंसं राला हे म्हणायचे आहे की हे जे ॲडॅप्ट्स आहेत, ॲडॅप्ट्स म्हणजे जे सिद्ध पुरुष आहेत, ते खूप हं, हं. प्युअर पाहिजे, खूप पवित्र पाहिजे. ओके. त्यांची मन, शरीर, आत्मा म्हणजे माइंड, बॉडी कॉम्प्लेक्स मध्ये काही पण विसंगती किंवा विकृती नाही पाहिजे. तेव्हाच ते बरोबर. हील करू शकतील. ते ऊर्जा घेऊ हं, शकतील. बरोबर. अ, ह्याबद्दल ते इथे सांगत आहे. हां, म्हणजे थोडक्यात त्यांचं चारित्र्य चांगलं असलं पाहिजे, हां, जेणेकरून त्यांनी म्हणजे सगळ्यांना समान समानतेने. हां. समानतेच्या भावनेने त्यांनी बघितलं पाहिजे सगळ्यांना. आणि हं. आपण जे बघतो ते सगळंच म्हणजे शारीरिक किंवा स्थूल पातळीवर आपण बघतो. तर हो. तसं न करता थोडंसं म्हणजे त्यांनी संवेदनांचं सेन्सरी इनपुट जे म्हटलंय ना, की अ, ज्याला आपण अतिंद्रिय म्हणू शकतो, संवेदना हां, म्हणजे ज्या हां. शरीरावर नाही, पण तुम्हाला जाणवतात. जाणीवेच्या पातळीवरच्या त्या संवेदनांविषयी त्यांनी सांगितलेलं. हं. म्हणजे असं की एका अर्थाने शरीर अगदी मृत दिसेल आणि तिथूनच एका नवीन जीवनाची सुरुवात होते. हे हं, यांच्याबद्दल बोलत आहे. हं. बरोबर. जे ज्यांच्यावर हीलिंग होणार आहे ना, त्याच्याबद्दल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एकमेव प्रश्न असा आहे की आमच्याकडून काही चूक झाली आहे का? किंवा या माध्यमाला अधिक आरामदायी वाटावे यासाठी आम्ही आणखी काही करू शकतो? डॉन विचारतोय. इथे माध्यम म्हणजे इन्स्ट्रुमेंट. तो कारलाबद्दल बोलतोय. यावर रा बोलतो, आम्ही या माध्यमाचे निरीक्षण करत आहोत. या खबरदारीच्या उपायांमुळे या माध्यमाला खूप मदत झाली आहे. आम्ही फक्त एवढीच सूचना देतो की मानेकडे थोडे लक्ष द्यावे. कारण शरीराच्या या रचनेमध्ये मानेचा भाग शक्ती आणि कमकुवतपणाच्या संदर्भात काहीसा विस्कळीत किंवा विकृत झाल्यासारखा वाटतो. त्यामुळे मानेच्या भागाला अधिक आधार दिल्यास ते उपयुक्त ठरेल. मानेला आधार द्या म्हणतोय ते. नेक्स्ट क्वेश्चनकडे जायचं. हं, हॅलो. हां. तिच्या डोक्यामागे ठेवलेल्या चषकातील पाणी आम्ही ऊर्जित केल्यानंतर ते पाणी तिला प्यायला द्यावे का? की पाण्याचा एखादा वेगळा ग्लास वापरावा? यावर राव म्हणतो, तेच आणि केवळ तेच चषक सर्वाधिक फायदेशीर ठरेल. कारण त्या चषकामध्ये असलेले शुद्ध द्रव्य, व्हर्जिन मटेरियल
तुमच्या अस्तित्वाद्वारे सक्रिय होणाऱ्या प्रेमाच्या कंपनांना स्वीकारते, स्वतःमध्ये साठवून ठेवते आणि त्यांना प्रतिसाद देते. मी रा आहे. मी आता या गटाचा निरोप घेतो. तुम्ही एकच निर्माता, वन क्रिएटर याच्या शक्तीमध्ये आणि शांततेमध्ये आनंदित राहा. अधुनाय. रा जेव्हा निरोप घेतात तेव्हा अधुनाय म्हणतात. अच्छा. अधुनाय किंवा हां. अधनेय आणि त्यांनी म्हणतात तेच त्याला. सांगितलं, की हां. तशा पाणी चार्ज पाणी चार्ज हां. करायला म्हणजे तिला तेच पाणी तसंच द्यायचं, की दुसऱ्या ग्लासात? हे त्यांनी तसंच. शेवटच्या मला वाटतं हां. प्रश्न तो हां. विचारला होता. जिथे तर त्यांनी मेणबत्ती सांगितलं, आणि की नाही उदबत्ती आणि हां, बायबल तिथे हां, पाणी पण ठेवलं होतं ग्लासमध्ये. पाणी पण ठेवलं होतं. बरोबर आहे. तर त्यांनी सांगितलं, की नाही ते तसंच तिला प्यायला द्या. कारण की त्यातले जे व्हायब्रेशन आहेत, तर ते पुन्हा जर तुम्ही कुठल्या दुसऱ्या ह्याच्यात सपोज टाकलं, तर ते कदाचित पुन्हा डिस्टॉर्शन होऊ शकतं म्हणून त्याच्यातनंच तिला देण्यासाठी ते सांगतायत. तर आपलं हे सेशन 3 आता इथेच संपलंय. संपलं. थँक यू शिल्पा. चला. थँक यू ओके. देवयानी. बाय.